त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताच्या भूदल प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात? भारताच्या भूदल प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जनरल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 15,200 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, इंग्रजाविरुद्ध लढ्यासाठी चतुसूत्री हा कार्यक्रम यांचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला होता? इंग्रजाविरुद्ध लढ्यासाठी चतुसूत्रीचा कार्यक्रम पुरस्कार खालीलपैकी कोणी केलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरियाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्जत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मॅकमोहन रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? मॅकमोहन रेषा ही खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. MPSC तयारी तुम्ही आता फिजिक्सवाला यांच्यासोबत करू शकणार आहात. MPSC वाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये MPSC तयारी करू शकणार आहात. MPSC वाला आपल्यासाठी घेऊन येत आहे MPSC फ्री काउन्सिल सेमिनार. 21 ते 25 जानेवारी यांच्या दरम्यान हे फ्री काउन्सिल सेमिनार असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. 079482 22 हा टोल फ्री क्रमांक डायल करून तुम्ही तुमचा स्लॉट बुक करू शकता. स्थळ असेल अमृत चेंबर, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे. हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण सेमिनार असेल. सर्व विद्यार्थी मित्रांनी या सेमिनारमध्ये सर्वांनी जॉईन करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 26 जानेवारी 2023चे औचित्य साधून आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच घेऊन येत आहेत. बॅचचं नाव असेल MPSC राज्यसेवा प्री 2023. अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. या बॅचची सुरुवात 27 जानेवारीपासून असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये टॉप एज्युकेटर्स तुम्हाला यामध्ये शिकवणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण बॅच एक मोफत बॅच आहे. तरी सर्वांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे आणि MPSC वाला या आपल्या महत्त्वपूर्ण चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 10, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्बर्ट आइन्स्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कांदे बटाटे यांना व भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर खालीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे बटाटे व भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यांच्यावर खालीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गॅमा किरणांचा मारा करतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उमरान व मेहरून या जातींच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातींच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कुद्रेमुह लोहपोलाद प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुद्रेमुह लोहपोलाद प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 नाईलची देणगी म्हणून असे खालीलपैकी कोणत्या देशाला संबोधले जाते? नाईल नदीची देणगी म्हणून असे खालीलपैकी कोणत्या देशाला संबोधले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 बॉक्साईट हे खालीलपैकी कशाचे धातुक आहे? बॉक्साईट हे खालीलपैकी कशाचं धातुक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲल्युमिनियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? सोनमर्ग व गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये खालीलपैकी कोणता गॅस असतो? लाकूड जळताना निघणाऱ्या गॅसमध्ये खालीलपैकी कोणता गॅस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 घटक राज्याच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात? घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यांचे राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गंगा यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? गंगा यमुना व सरस्वती या नद्यांच्या संगमावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अलाहाबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 2 फेब्रुवारी सन 2006 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये चंदनाच्या लाकडाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सरदार सरोवर हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सरदार सरोवर हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताने आपली पहिली अणुचाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतली होती? भारताने आपली पहिली अणुचाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोखरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंजीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अमरनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नाथसागर जलाशय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नाथसागर हे जलाशय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पैठण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अमोनिया हा वायू हवेच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात? अमोनिया हा वायू हवेच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हवेची हेबर पद्धत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 बॉम्बे असोसिएशन ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? बॉम्बे असोसिएशन या नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी आपल्या या ठिकाणी विसंगत घटक ओळखायचा. विसंगत आपल्या ठिकाणी जोडी ओळखायची आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी विसंगत जोडी असेल. प्रश्न क्रमांक 35 ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 द आर्ट ऑफ द डील हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? द आर्ट ऑफ द डील हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 संन्यस्त खडग हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? संन्यस्त खडग हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 तलावांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तलावांचा जिल्हा म्हणून असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नीरज चोप्रा हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नीरज चोप्रा हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲथलीट भालाफेक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मरियाना हा गर्ता जगामधला सर्वात खोल गर्ता मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? जगामधला सर्वात खोल गर्ता मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 42 साल्हेर व मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर व मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चार्ल्स डार्विनने खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीवाद सिद्धांत हा मांडला होता? चार्ल्स डार्विनने खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा या राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहदी लागून आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲडम स्मिथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 आधार क्रमांक हा किती अंकी असतो? आधार क्रमांक हा खालीलपैकी एकूण किती अंकी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 12 अंकी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत? आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेले आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 194 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कराड सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 668 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 वेळवंडी नदीवरचे भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वेळवंडी या नदीवरचे भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर जलाशय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तोरणमाळचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताची पहिली कोणती अणुभट्टी ही सन 1956 पासून कार्यरत झालेली आहे? भारताची पहिली कोणती अणुभट्टी ही सन 1956 पासून कार्यरत झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारताची पहिली अणुभट्टी ही अप्सरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओझर जिल्हा पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पन्हाळा हे महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा हे महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 16 घारापुरी लेण्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेण्या आहेत? घारापुरी लेण्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेण्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामधील एकूण रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती रेल्वे विभाग आहेत? भारतामधील एकूण रेल्वेच्या विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती रेल्वेचे विभाग आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 3 विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय लसूण कांदा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 24 पवनार हा आश्रम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला आश्रम आहे? पवनार आश्रम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रामधले पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे सन 2017 पासून खालीलपैकी कोणते निर्माण करण्यात आलेले आहे? महाराष्ट्रामधले पहिले पुस्तकाचे गाव खालीलपैकी कोणतं आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भिल्लार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित? भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 32 पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गरबा व दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? गरबा व दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशास म्हणतात? अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशास म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोचीन केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हल्दिया हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.